अबाउट हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, म्हणजे अनुवंशिक आणि अनुवंशिक बदल हा चॅप्टर घेणार आहोत. आता बघा, यू नो दॅट heredity is the transfer of biological characters from one generation to another generation via genes. म्हणजे आपल्याला माहित आहे हेरिडिटी इज द म्हणजे अनुवंशिक म्हणजे काय, बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काही गुणधर्म हे कसे असतात, आपल्या वडिलाकडून आईकडून कोणामध्ये येतात, तर त्यांच्या अपत्यामध्ये येतात किंवा मुलामध्ये ट्रान्सफर होतात. आणि ते कशाच्या साहाय्याने होतात, तर जीनच्या साहाय्याने ते ट्रान्सफर होतात. त्याच्यानंतर बघा, जोहान ग्रेगर मेंडल इज पॉइंटर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. म्हणजेच काय, या जोहान ग्रेगर मेंडल यांनी मॉडर्न जेनेटिकचा शोध लावलेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो त्यांना की पॉइंटर म्हणजे फादर सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे जनक, की याच्या अगोदर कोणत्याही शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला नव्हता. बघा, अराउंड द पिरियड ऑफ 1886 it took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. म्हणजे त्याच्यानंतर काय झालं, 1886 मध्ये काय या हेरिडिटी या घटकावर संशोधन सुरू झालं. आणि हे संशोधन घडत असताना काय झालं, म्हणजे बराच कालावधी होऊन गेलेला आहे, बरोबर आहे. कोणतीही गोष्ट घडत असताना लगेचच ते त्याचं संशोधन होऊन येत नाही. In 1901 the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of the Hugo de Ferris. म्हणजे त्याच्यानंतर 1901 साली या म्युटेशनल थेरीचा शोध कोणी लावला, ह्युगो दी फेरियस. त्यांनी काय म्हटलेलं आहे की अचानक बदल कसे घडून येतात, आपल्यामध्ये एखादा बदल हा अचानक कसं घडून येतो, या मागचं कारण त्यांनी शोधून सांगितलेलं आहे, शोधलेलं आहे. Meanwhile, in 1902, Walter Sutton and Theodore Bevry observed the paired chromosomes in the cells of grasshopper. Until then it was not known to anyone. म्हणजेच काय, 1902 साली वॉल्टर सटन अँड थिओडोर बेवरी या दोन शास्त्रज्ञांनी काय कशाचं निरीक्षण केलेलं आहे, तर त्यांनी ग्रासहोपर म्हणजे या नाकतोड्यामधील पेशीमधील जे क्रोमोझोमच्या जोड्या आहेत याचं निरीक्षण केलेलं आहे. जसं ह्युमन बीइंग मध्ये 46 क्रोमोझोम असतात, त्याच्या 23 पेअर असतात, त्याचप्रमाणे या ग्रासहोपर मधील प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा क्रोमोझोमच्या जोड्या असतात, याचं निरीक्षण केलेलं आहे. आणि याच्या अगोदर कोणीही शोधून काढलेलं नव्हतं. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. म्हणजे हे रिसर्च हे कशाच्या दिशेने चालू होतं, तर नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे या जेनेटिक मटेरियलचं स्वरूप काय आहे हे याच्या दिशेने त्यांचं संशोधन सुरू होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सिद्ध केलेलं आहे, तर जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. म्हणजे जीन्स हे कोणामार्फत कॅरीड होतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होतात, तर ते क्रोमोझोमच्या सहाय्याने ट्रान्सफर होतात. Through which 1944 trio of scientists Oswald Avery, Maclean McCarthy and Kevin MacLeod proved that except viruses all living organisms have DNA as genetic material. म्हणजे या तिघांनी कोणत्या शास्त्रज्ञांनी, ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकॅर्थी आणि कॅरोलिन मॅकलोड यांनी काय सिद्ध केलेलं आहे, तर एक्सेप्ट व्हायरसेस म्हणजे व्हायरसेस विषाणू सोडले तर सर्व सजीवांमध्ये डीएनए हा एक जेनेटिक मटेरियल आहे. हे बघा, इन 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रान्सिस जॅकोब अँड जॅक मोनॉट proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. 1961 साली फ्रेंच जेनेटिक्स आहेत, जनुकतज्ञ आहेत, कोणते, फ्रान्सिस जॅकोब आणि जॅक मोनॉट यांनी काय सांगितलेलं आहे, प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ही प्रोसेस, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी असते, तर ती जे सिद्ध केलेलं आहे त्यांनी, ती प्रोसेस कशाच्या सहाय्याने केलेली आहे, बॅक्टेरियल सेल मधील डीएनएच्या सहाय्याने ती प्रोसेस कशी असते हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. It helped to uncover the genetic codes hidden in DNA. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं, इट हेल्प्ड त्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसच्या सहाय्याने आपल्याला काय समजतं, इट हेल्प्ड टू अनकव्हर जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. म्हणजे जो काही जेनेटिक कोड डीएनए मध्ये लपलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तो आपल्याला त्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसने समजतं.
Thereby, the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. म्हणजेच काय, टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी आहे? डीएनए टेक्नॉलॉजी. याचा उपयोग आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये जास्त होतो. बघा, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. बघा, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. बघा, अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस in which microbes are used. बघा, the science of heredity is useful for diagnosis. diagnosis म्हणजे काय? निदान करणे. treatment म्हणजे उपचार. prevention म्हणजे होऊ नये. prevention of hereditary disorder म्हणजे एखादा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. जसं एक्झाम्पल, आता कोरोना आहे, कोरोना विषाणू आहे, तो होऊ नये म्हणून आपण काय करतो? लस टोचून घेतो. तशा पद्धतीने आपण प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या संकरित प्रजाती निर्माण करणार प्राणी आणि वनस्पतीच्या. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब आर युज्ड म्हणजे वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये या सूक्ष्मजीवांचा उपयोग आपण करू शकतो.